आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे 1915 मध्ये शाहू महाराजांनी बांधलं होतं. त्यावेळेला त्याचं पॅलेस थिएटर असं नाव होतं. हे नाट्यगृह बांधताना शाहू महाराजांनी त्यावेळेला हे नाट्यगृह बांधण्यासाठी म्हणून विदेशातून काही लोखंडी गर्डर्स मागवलेले होते. खूप मोठी गर्डर्स आहेत आणि हे गर्डर्स हे ज्यावेळेला 24ला आग लागली त्याच्यानंतर ज्यावेळेला मिटिंग्स झाल्या त्यामध्ये असं ठरलं होतं की संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं बांधायचं. त्याच्यातला एक दगडसुद्धा बाहेर जाणार नाही असं आश्वासन दिलेलं असताना जे लाखो रुपये किमतीचे जे ह्या गोष्टी ज्याला ऐतिहासिक वारसा आहे, ज्याला एंटिटी म्हणून गणलं जातं, हेरिटेज आहे, या वस्तू कुणालाही कल्पना न देता, हेरिटेज कमिटीला कल्पना न देता लिलाव करून विकल्या गेल्या आणि त्यासुद्धा अत्यंत कमी मोलामध्ये. म्हणजे आमची माहिती अशी आहे की 7-7.5 लाख रुपयेमध्ये या वस्तूचा लिलाव झाला आणि त्या दिल्या गेल्या. खरं तर हा वारसा जपलाच गेला पाहिजे होता. जर तिथं वापरता येत नसत्या तर आपण दुसरीकडं त्याच ह्याच्यामध्ये त्याचा वापर करू शकलो असतो. तर न करता या दिलेल्या आहेत. हा वारसा घालवण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, हे एवढ्या अल्प किमतीला का दिलं आणि एक खूप चांगला तज्ज्ञ वारसा हेरिटेजमधला कन्सल्टंट नेमलेला असताना हे का झालं, या सगळ्याची तपास झाला पाहिजे आणि या वस्तू जर शक्य असतील तर परत आणल्या पाहिजेत आणि त्याचा सुयोग्य उपयोग केला पाहिजे, असं एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून आमचं म्हणणं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.